काल जिमला दांडी मारली होती म्हणून आज जास्तच वर्कआउट केला. घरी आले तर अंशू खाली पार्किंगमध्येच माझी वाट बघत होता. फीड करता केल्यानंतर मस्त मांडीवर झोपून गेला, झोपला होता. मी त्याला जेवण बनवण्यासाठी घेतलंच तेवढ्यात तो उठला आणि ते खाली पार्किंगमध्ये जाऊन गप्पा मारायला बसले होते. त्यामुळं मलाच त्याला घेऊनच त्याचे जेवण बनवावं लागलं. बघा कसा बघतोय आणि अशा प्रकारे चेक करूनच काय तो शिजवतोय. हे तुम्हाला वाटत असेल पाणी आहे, परंतु त्याने किचनवरच सुसू केले. दुपारच्या वेळी आम्ही खाली गेलो होतो कारण ॲपलची गाडी आली होती. आमच्यासाठी ॲपल घ्यायचे होते. आईनं खाली गहू आणि शेंगदाणे वाळत टाकलेत कारण कालच ते मशीनमधून काढलेत आणि गव्हाला थोडे सोंडे झाले होते. अंशला रिक्षामध्ये बसवलं की तो एकदम कावराबावरा होतो, त्यामुळे आईसारखे त्याला रिक्षामध्ये बसवते. मशीनमधले कपडे धुवून झाले होते, त्यामुळे घरी आल्यानंतर ते पहिले सुकत टाकले. आजीबाईकडे अंशूला दिला आणि इथं मी इव्हिनिंगला मसाला ओट्स करायला घेतले. त्याच्यासाठी मी इथं तेलामध्ये कांदा परतण्यासाठी टाकला. ओट्स ओतून वाटीमध्ये ओतून घेतले. वाटाणे फ्रीजरमध्ये मी फ्रीजरमध्ये ठेवला होता, तर तो काढून त्यामध्ये टाकला आणि ते मसाले वगैरे टाकून ते व्यवस्थित हलवून घेतलं. आणि मला थोडं तिखट आवडतं, त्यामुळे मी वरून मसाले टाकले. त्याच्यामध्ये मसाला ओट्समध्ये त्या पॅकेटमध्ये ऑलरेडी मसाले असतात, परंतु मला आवडतात म्हणून मी टाकते. ओट्स टाकून ते व्यवस्थित हलवून घेऊन त्यामध्ये पाणी टाकून शिजवून घेतलं आणि सगळ्यांनी खाल्लं. डिक्शनरीमध्ये आणखी 2 शब्द ॲड झाले, एक अक्का आणि दुसरा आत्या.